संदीपदादा देशमुख यांच्याकडून या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्या, तसेच आमचे ओमकार पिंगले यांच्याकडून सुद्धा या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्या. त्यांचं मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून आपण मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करू. दोन्ही टीमचे 12वा प्रतिनिधी आपण लगेच या. स्वराज्य तरकुडे गोलंदाजी मार्कवरती, पहिले षटक प्रगतीपथावरती आहे. तो ये पहली गेंद थी और ये अच्छी गेंद थी. स्वराज्य थरकुड़े और सौमित इनके ऊपर काफ़ी नज़रें रहेगी, क्योंकि अल्पेश 11 लवजी ने जो दोस्ती फाउंडेशन का टूर्नामेंट जीता था वहाँ पर इन दो गेंदबाजों ने काफ़ी अच्छी गेंदबाजी की थी. अल्पेश 11 लवजी की तरफ से पहली गेंद डॉट जाती हुई स्ट्राइकर एंड पर विशाल ओमसाई वड़वड़, और ये एज लगा और इसी के साथ विशाल के पारी का अंत. ठोक डीजे. तो ग्रामीण टीमें खेलती हुई नजर आएगी, तहसील वाइज हाफ टीमें आपको खेलती हुई नजर आएगी, 2 गांव एक टीम आपको श्रृंखला में खेलती हुई नजर आएंगे आने वाले दिनों में. 27 से लेके 31 मार्च तक भूतपूर्व पार्षद मंगेश दलवी साहब इनके सौजन्य से, इनके माध्यम से श्रृंखला को खेला जाएगा. वेन्यू होगा मस्को का मैदान, मस्को कंपनी का मैदान, और मुख्य ऑर्गेनाइजर्स की भूमिका में होंगे अल्पेश जी थरकुडे. नक्कीच प्रवीण सर, अजून एक स्पर्धा आपल्या भेटीला येते. प्रशांत खांडेकर यांची स्पर्धा आपण बघतोय जामरुकच्या मैदानावरती. तब्बल 1 लाख रुपयाची नाईटची रजनी आपण बघतोय 1 एप्रिल ते 4 एप्रिल पर्यंत, 4 दिवसाची स्पर्धा. निश्चित तौर पर हैरे कमेंटेटर्स, अंपायर्स, इनका बिजनेस अब जोरों शोरों से है लगातार टूर्नामेंट आने की वजह से. लेकिन फिलहाल मैच की तरफ हम चलेंगे. लाइव वाले भी इस साल काफ़ी ज़ोर से हैं. 4, लेकिन कृष्णा भंवर फेमस होंगे. उनकी जो लाइट्स है ना, लाइट्स काफ़ी अच्छी है. जितनी भी टूर्नामेंट मैंने की है इस वक्त खोपोली विभाग में, वहाँ से सबसे बेहतर ये लाइट मुझे लगी है. लेकिन यह बाउंस हुआ. अंपायर का व्हाइट बॉल का इशारा अविनाश सर का, और अंकित सर इस मैच की अंपायरिंग करते हुए हमें नज़र आ रहे हैं. वाइट से टीम का खाता खुलता हुआ. गेंदबाज ने काफ़ी अच्छी गेंदबाजी की है. स्वराज थरकुड़े और सौमित जो यंगस्टर हैं, इनके बारे में मैंने बात की थी मैच शुरू होने से पहले. ये काफ़ी तो अच्छे गेंदबाज मिले हैं अल्पेश 11 लवजी को. अंडर 14 महाराष्ट्र क्रिकेट ये खेल चुके हैं स्वराज थरकुड़े, लेकिन रफ्तार है इनकी गेंद में, लाइन और लेंथ है, बल्लेबाजों को परेशान कर सकते हैं ये, और उन्होंने किया. 2 रन जरूर मिले. 3 पे आता हुआ टोटल ओमसाई वड़वड़ टीम का. सुभाष सावंत जो ओमसाई वड़वड़ के फ्रेंचाइजी है, और दुनिया जानती है लवजी के फौजियों का पैकर कौन है, क्योंकि नाम में ही है उनके पैकर का नाम छुपा हुआ है. अल्पेश थरकुड़े, अल्पेश 11 लवजी. शिवम सिंह उनके दाहिने हाथ. बैकफुट पे जाके इस गेंद को खेला. 1 रन जरूर मिलेगा, और इस 1 रन से बढ़ता हुआ टोटल 4 रन. 4 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं. स्वराज जी का एक बेहतरीन ओवर खत्म हुआ. पिछला मैच गौरव घोसालकर जैसे ही विकेट गिरा उनका, और वहां से एडवोकेट निखिल मेहतर मुंबई हाई कोर्ट सावरोड़ी टीम पिछड़ते हुए नजर आई. अगर वो विकेट वहां पर वो 6 लगाते जो कैच उनका लिया गया, तो मैच में आखिरी क्षण तक मज़ा आता. लेकिन क्रिकेट में किंतु परंतु नहीं चलता, और किंतु परंतु के बगैर क्रिकेट भी नहीं चलता. मैच की तरफ हम चलेंगे, जहां पर पहला ओवर स्वराज थरकुड़े ने अच्छा डाला.
बहिरी देव एंड से जो गेंदबाजी हुई वो काफ़ी अच्छी हुई। स्वराज थरकुड़े इनकी तरफ से महज 4 रन वाला ओवर किया। नए गेंदबाज सौमित विताल देव एंड की तरफ से ये गेंदबाजी होगी। सौमित, खूबसूरत क्रिकेट का माहौल। कृष्णा भंवर जिनका 19 साल का क्रिकेट कमेंट्री का एक्सपीरियंस उन्होंने अपने इस फ्लड लाइट्स और डीजे सिस्टम में डाला है। कृष्णा, हैट्स ऑफ। कई कमेंटेटर्स में 23 साल से मैं कमेंट्री कर रहा हूँ, लेकिन आपने प्रोग्रेस की। मैं फ़ख्र महसूस कर रहा हूँ कि आप हमारे साथी थे। एक ज़माने में हम और आप एक साथ कमेंट्री करते थे। आगे गया, पैसा सब कुछ है हैरी। पैसा आपको अकल देता है जेब में हो तो। बैक टू द बॉलर, 4 पे रुकी हुई रन संख्या। हमारे सुभाष सावंत थोड़े से टेंशन में है इस वक्त। ओम साई वड़वड़ के फ्रेंचाइजी अल्पेश सर के करीबी दोस्त है वो, मामा के नाम से मशहूर। अल्पेश और उनके एक ही ऑफिस में कभी कभी मीटिंग होती है। हमारे धनाजी श्रीपत सेठ फराड यहाँ पर आ चुके हैं, जिनके जन्मदिन के अवसर पर इस श्रृंखला को ऑर्गेनाइज किया जा चुका है। लाइट, गाड़ियों की लाइट्स प्लीज बंद कीजिए। तो परड़ी से हमारे मेहमान कुणाल जी कारेगर, मिथुन जी लांगी, इनसे मैं गुजारिश करना चाहूंगा कि वो इस मंच पर आए। हॅलो, संजयजी देवकर आणि वैभव पिंगले यांना सुद्धा विनंती आहे की आपण व्यासपीठावरती या। संजय देवकर आणि वैभव पिंगले उर्फ वामन यांना सुद्धा विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं। प्रत्येक मान्यवराचं यथोचित स्वागत आणि सत्कार मात्र या स्पर्धेमध्ये केला जातोय। आज या स्पर्धेची पहिली रात्र आहे आणि पहिल्या रात्रीमधील मैदानाच्या आतमध्ये चौथा सामना आपण बघतोय। अल्पेश 11 लवजी आणि त्याच्या विपक्ष संघर्ष करती है ते ओम साई वड़वड़ टीम। देखिए हैरी, घोड़ीवली में हमारे कमेंट्री के कई चाहने वाले हैं। उनमें से एक युवा उद्योजक समीर पवार घोड़ीवली, जिन्होंने हमें एक टूर्नामेंट में ना वादा किया था कि वो हमें शिरडी ट्रिप देंगे और उन्होंने उस वादे को पूरा किया। इस साल उन्होंने हमसे वादा किया है कि वो हमें कोकन ट्रिप में ले जाएंगे फ्री ऑफ कॉस्ट। तो ज़रूर समीर जी पवार अगर यहाँ पर आए हैं तो मैं उनसे गुजारिश करना चाहूँगा कि वो इस मंच पर तशरीफ़ लाए। समीर जी पवार, आपका स्वागत है। युवा उद्योजक टीम का टोटल आ चुका है 5 रन। पहली बार मुझे कैश प्राइज कई जगह मिला। 27,000 से ज़्यादा मुझे इनाम मिला एक दिन में। 22,000 एक मैच में मिला है। हाल और जो मानक्यूली में टूर्नामेंट हुई थी, हाल और लवजी के मुकाबले में मुझे 10,000 रुपये इनाम के तौर पर मिले थे उस एक मैच के दौरान। ऐसे इनाम मुझे कई मिले, लेकिन शिरडी ट्रिप फ्री ऑफ कॉस्ट एक ही बंदे ने डिसीजन, एक ही बंदे ने इनाम दिया था। वो थे घोड़ीवली के युवा उद्योजक समीर पवार, जिन्होंने इस साल थर्ड अंपायर देंगे या ऑन फील्ड अंपायर देंगे? थर्ड अंपायर। चलिए, ऑर्गेनाइजर कमेटी से मैं गुजारिश करना चाहूँगा कि आप अपना थर्ड अंपायर यहाँ पर भेजिए। नक्कीच रुक्चंदजी पोलेकर यांच्याकडून सुद्धा या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात। त्यांचं मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून आपण स्वागत करू। तो इस साल समीर जी पवार के बारे में मैं बात कर रहा था। तीसरे अंपायर को भेजा जाए। स्क्रीन पे देखेंगे या फिर स्क्रीन पे देखेंगे अविनाश सर? हाँ, स्क्रीन पे देखेंगे, थोड़ा कन्फ्यूजन था। तो समीर जी पवार यहाँ पर अगर आए हैं तो मैं उनसे गुजारिश करना चाहूँगा कि कृपया मंच पे आके इस मैच का मज़ा ले। निखिल देशमुख मानक्यूली, उनके भी आने वाले दिनों में प्रतियोगिता आ रही है, लेकिन आने वाले दिनों में क्राउड से भरी हुई एक मनोरंजनक एक ज़बरदस्त क्रिकेट प्रतियोगिता पार्षद ट्रॉफी, नगर सेवक ट्रॉफी मस्को कंपनी के मैदान पर 27 से लेकर 31 मार्च यहाँ पर फेयर डिलीवरी आई है। फेयर डिलीवरी, तीसरे अंपायर ने देखा फेयर डिलीवरी है। गेंदबाज सौमित यंगस्टर है, अंडर 16 या अंडर 17।
नक्कीच मोतीराम दादा पिंगळे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं आपण स्वागत करूया स्पर्धेच्या माध्यमातून. अगदी कुंभिवली गावचे आपण बघतोय विद्यमान सदस्य आमचे परेशजी गायकवाड आणि उमेश गायकवाड यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या मात्र आमचे धनंजय अण्णा पराट यांच्याकडून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा प्रवीण सर. निश्चित तौर पर शुभकामनाएं तो देनी ही चाहिए। जन्मदिन आप जियो हजारों साल। परेश जी गायकवाड़ और रुपेश जी गायकवाड़, आपके साल के दिन हो 50,000। बैकफुट पे जाके इस गेंद को खेला है डीप बैकवर्ड पॉइंट क्षेत्र पर, गेंद ट्रैवल होती हुई सीधा 4, और ये 4 से क्या होगा बेड़ा पार। रन संख्या बनती हुई 9 रन। दूसरा ओवर चल रहा है। नहीं होगा। इससे पहली वाली गेंद लीगल थी, लेकिन ये नो बॉल है। हॅलो, कुणाल कार्यकर आणि त्याच्यानंतर मिथुनजी लांगी यांना सुद्धा विनंती की आपण व्यासपीठावरती यावं. कुणालजी कारेकर, मिथुनजी लांगे आणि बाळारामजी गायकवाड यांचं इथं आगमन झालंय. त्यांचं आपण मनापासून स्वागत करूया. मंगेशजी चव्हाण, सुधागड क्रिकेटचे भीष्माचार्य यांचंही आपण मनापासून स्वागत करूया. सुधागड प्रीमियर लीगच्या माध्यमातून ज्यांनी गेली अनेक वर्ष सुधागड क्रिकेट सुधारण्याचा प्रयत्न केला, ते द्रोणाचार्य आणि भीष्माचार्य इथे या मैदानावर या व्यासपीठावर आलेत. त्यांचं आपण मनापासून स्वागत करूया.
तर युवा उद्योजक समीरजी पवार यांचं इथं आगमन झालं आहे. त्यांचं आम्ही या श्रीदत्त क्रिकेट क्लब घोडिवली यांच्या वतीनं मनापासून स्वागत करतोय. कुठल्या तीन रनची थ्रो बॉलची पॅनल्टी आहे. आम्हाला आयोजन कमिटीकडून सांगण्यात आलं आहे. या स्पर्धेचे मुख्य आयोजकांपैकी एक रोहनजी पालांडे. बघा सगळ्यांना नियम सारखे. श्रीदत्त घोडिवली क्रिकेट संघाचा या चेंडूवर मला निर्णय आवडला आहे, कारण खेळाडूने डगआउट्समध्ये इथे उठून येण्याची गरज नव्हती. ओमसाई वडवळच्या तो उठून आल्यामुळे त्यांच्या संघाला 2 धावांची पेनल्टी देण्यात आली आहे. गोलंदाजाने जो थ्रो चेंडू केला त्याला नो बॉलची 1 धाव
काढलेल्या धावा 4 आणि नो बॉल म्हणून पेनल्टीच्या 3, एकूण धावा 8 आणि वडवळला मिळाल्यात पेनल्टीच्या 2, म्हणजे या चेंडूवर धावा असतील त्या 6. हिशोब क्लिअर. आणि कुणी डगआउट सोडून वर येऊ नका तिसऱ्या अंपायरचं डोकं खाण्यासाठी. आता लिहिले 6 का? पहिले 5 होते रन, 8 बरोबर 6 रन बरोबर आहे. अरे चलिए इस गेंद के ऊपर हम 8 रन पकड़ते हैं. रन संख्या बनी है 8 रनों की बदौलत. दस रन हो चुके हैं. पेनल्टी के 3 रन बाद में ऐड होंगे और 2 रन वड़वड़ के बाद में माइनस किए जाएंगे. चलिए स्कोरर की सुविधा के लिए तो नए गेंदबाज इस अधूरे ओवर को पूरे करने के लिए आ चुके हैं. भावेश सावंत, एक जेन्युइन ऑलराउंडर, अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश. शॉर्ट ऑफ लाइन गेंद थी भावेश सावंत की, उस गेंद को भेजा है मिड विकेट और स्क्वायर के बीच में से. 1 बाउंस, सीधा 4. डीजे प्रत्येक मान्यवराचं येतोचे स्वागत आणि सत्कार मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतोय. कारण मनासारखा राजा आणि राजासारखं मन असणारं व्यक्तिमत्व धनंजय अण्णा पराड यांच्या वाढदिवसानिमित्त मात्र ही स्पर्धा आणि या स्पर्धेची पहिली रात्र. प्रवीण सर, निश्चित तौर पर मन में तो यही चाहते हैं हम कि ये राजा बन जाए और राजा का मन आखिर बड़ा होता है. हम संडे के दिन है आखिरी रात, तब देखेंगे इस राजा का मन. फिलहाल टोटल आ चुका है 14 रन. बैकफुट पे जाके देखिए, आपके पास अच्छे गेंदबाज है. भावेश सावंत ने वापसी दिलाई है. मोहन थरकुड़े हालांकि शॉट थर्ड मैन के ऊपर, उनके बड़े भाई अल्पेश विकेट के पीछे. भावेश सावंत इस ओवर की करेंगे अगली गेंद. और ये देखिए भावेश सावंत जोर से डालने की उन्होंने एक्टिंग की, लेकिन तीनों की तीनों गेंदें डाली स्लोअर 1. ओवर की समाप्ति हुई है. 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है. 2 ओवर के खेल की समाप्ति के बाद रन संख्या बनती हुई 14 रन. 14 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं ओम साई वड़वड़ बनाम अल्पेश 11 लहूजी के बीच का ये मैच. अगला मुकाबला होगा खोपोली विभाग की सबसे रिचेस्ट टीम, सबसे अमीर टीम जिसे कहा जाता है काटरंग बनाम शुभम, सबसे बड़ा खिलाड़ी जिसे कहता हूं मैं मुलगांव का शुभम घोड़विंदे. शुभम घोड़विंदे के मुलगांव टीम के साथ खोपोली विभाग की सबसे अमीर टीम दरगे ब्रदर्स काटरंग. शुभम के पिताजी यहां पर आ चुके हैं, उनका भी हम स्वागत करेंगे. काफ़ी बढ़िया खेल खेला है शुभम घोड़विंदे ने. अल्पेश लहूजी की प्रतियोगिता में दोस्ती फाउंडेशन में मैन ऑफ द सीरीज के तौर पर जो एलईडी थी वो उन्हें मिली थी. गेंदबाज सप्रेम, ये बेहतरीन अस्त्र है मैं तो कहूँगा अल्पेश 11 लहूजी का. वेल एक्सपीरियंस बॉलर है, काफ़ी अच्छे स्कोरर भी है. इन्होंने काफ़ी अच्छी स्कोरिंग की भूमिका निभाई थी उस प्रतियोगिता में और अच्छे बॉलर भी हुए थे. 2 बॉलर को डिवाइड करके ये प्राइज दिया गया था. ये अच्छी गेंद यॉर्कर लेन गेंद थी और यह खराब फील्डिंग. 4 रन मिलेंगे, लेकिन यह खराब फील्डिंग है. जिस तरह कोर्ट में देखिए गुनाह करने के बाद जब जज के सामने मुलजिम जाता है और वो सजा सुनाते हैं, दफा 302 के तहत मुलजिम को सजाए मौत दी जाती है, उसी तरह कुछ गेंदबाज इस फील्डर को जरूर शिक्षा सुनाई जाएगी अल्पेश थरकुड़े के कोर्ट में. स्वप्निल भराट हमारे एक और बेहतरीन कमेंटेटर यहां पर आ चुके हैं, उनका हम स्वागत करेंगे. बेहतरीन आवाज, बेहतरीन अंदाज, लेकिन यहां पर बेहतरीन 4 आए हैं ओम साई वड़वड़ के लिए. सीधे बल्ले से इस गेंद को निकाला, गेंद हवा में
और इसी के साथ ये विकेट का पतन, डीजे को मौका। दादा पिंगले यांना विनंती करू आपण व्यासपीठावरती यावं. बघा जरा मैदानावर ज्या टू व्हीलर्स आहेत, फोर व्हीलर्स आहेत, यांच्या वाहन चालकांना माझी विनंती आहे, उगाच लाईट लावू नका. ते खेळाडूंना त्रास देत आहेत. त्या लाईट्स ज्या आहेत तुमच्या गाडीच्या, ते खेळाडूंना त्रास देत आहेत. त्यामुळे उगाच आपल्या गाडीची लाईट्स पेटवून खेळाडू किंवा एखादा फिल्डर त्याला फील्डिंग करताना त्रास होईल असं वर्तन कोणी करू नका प्लीज़, सहकार्य करा. तो मैच की तरफ हम चलेंगे. सप्रेम इस ओवर की करेंगे अगली गेंद. टीम का टोटल 18 रन. आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्कर डाला था, सिंगल निकाला जा चुका है. 19 पे आता हुआ टोटल 19 रन स्कोर कार्ड के ऊपर आते हुए तमाम दर्शकों का फिर से एक बार मैं स्वागत करना चाहूँगा. श्री धनाजी श्रीपद शेठ फराड, इनके जन्मदिन के अवसर पर ऑर्गेनाइज ये क्रिकेट रजनी ऑर्गेनाइज बाय श्री दत्त क्रिकेट क्लब घोड़ीवली कांड्रोली. सप्रेम लेफ्ट आर्म राउंड द विकेट. फील्डिंग खराब हो रही है अल्पेश 11 लवजी की. एक रन ज़रूर मिला. ये एक रन भी बचाया जा सकता था अगर खिलाड़ी गेंद को अच्छी तरीके से गैदर करते. लेकिन होम साई वड़वड़ रन अच्छे हैं उनके, रन अच्छे हैं. लेकिन सामने हाल ही में दोस्ती फाउंडेशन में जिन्होंने चैंपियन का खिताब हासिल किया था, जो देरी से ही सही लेकिन फॉर्म में आ चुकी है, अल्पेश 11 लवजी. इसका सोच विचार भी करना होगा. होम साई वड़वड़, सुभाष मामा सावंत, इनकी ये टीम. सीधे बल्ले से इस गेंद को खेला. एक रन जरूर मिलेगा लॉन्ग ऑफ क्षेत्र पर बल्लेबाज वैष्णव ने. और इस एक रन से बढ़ता हुआ टोटल ओवर नंबर तीसरे में 21. पेनल्टी के रन यहां पर जोड़े नहीं गए और वड़वड़ के माइनस नहीं किए गए. फुल टॉस किया था लेकिन इस गेंद को खेला मिड विकेट क्षेत्र पर. खिलाड़ी तैनात है. एक रन जरूर मिलेगा और इस एक रन से बढ़ता हुआ टोटल 22 रन. 22 रन. नीलेश नाइक आज हमारे साथ है. अंपायर का तीसरा ओवर समाप्ति का इशारा आ चुका है. नीलेश नाइक, सुधागढ़ पाली की एक मशहूर आवाज़ जो पूरे महाराष्ट्र में गूंज रही है. मैं ज़रूर ये कहना चाहूँगा नीलेश नाइक की तारीफ में, इनकी हिंदी की क्लैरिटी इतनी अच्छी है, मुझे अच्छा लगते हैं. क्योंकि हिंदी मैंने कई कमेंटेटर्स की सुनी, कई कमेंटेटर्स से मैंने हिंदी सीखी. माइक्रोफोन पे मैं सीखने की वजह से बोल रहा हूँ, लेकिन कई कमेंटेटर्स के बाद मुझे लगा कि नीलेश नाइक एक अच्छी क्लैरिटी के साथ बोल रहे हैं. उनकी चाय पे चर्चा मुझे काफ़ी पसंद आती है. सुबह के चाय में अगर शक्कर ना हो, ये जो लाइन उन्होंने कही थी वो मुझे काफ़ी पसंद आई. लेकिन फिलहाल टीम का टोटल आ चुका है 22 रन. शुभम को मैं टॉस के लिए बुलाना चाहूँगा. मुलगांव काटरंग दरगे ब्रदर्स, समन विलास, खोपोली का मशहूर होटल, उनके मालिक दरगे ब्रदर्स काटरंग के कप्तान को मैं टॉस के लिए बुलाना चाहूँगा. स्ट्राइकर एंड पर इस वक्त अगर हम देखें, समीर गेंदबाजी की बागडोर को संभाले हुए आखिरी ओवर में. ओंकार थरकोड़े राइट आर्म ओवर द विकेट और ये लटक गए. गेंद हवा में है और काफी ऊंचाई पकड़ी थी गेंद ने और इसीलिए मैंने कहा ये लटक गए. और ये इस ओवर में ओंकार को मिलती हुई पहली सफलता और वड़वड़ का जाता हुआ विकेट नंबर तीसरा. ठोक दीजिए.
स्ट्राइकर एंड पर नए बल्लेबाज ऋषि। ओंकार इस ओवर की करेंगे, आखिरी ओवर की करेंगे अगली गेंद। फुल टॉस गेंद दी, 1 रन तो जरूर मिला है और इस 1 रन से बढ़ता हुआ टोटल 23 रन। उतने ज्यादा रन नहीं बने, अंतिम क्षणों में रोका है गेंदबाजों ने अल्पेश 11 लहूजी के, क्योंकि 40-45 के करीब जाना होगा। भावेश सावंत इस साल काफी अच्छी सुर्खियों में नजर आ रहे हैं। नवनाथ मामूड़कर काफी अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं। फुल टॉस डाली थी लेकिन उस फुल टॉस को कैरी ऑन नहीं कर पाए। 1 रन जरूर मिला और इस 1 रन से 24 पे आता हुआ टोटल। इस ओवर की अभी भी कुछ गेंदें शेष, 3 गेंदें शेष हैं। हॅलो, हर्षद सुनील पिंगले यांना सुद्धा विनंती की आपण व्यासपीठावरती या. हर्षद सुनील पिंगले या चेंडूवरती जबरदस्त प्रहार, दुधारी तलवार, चली तो सामने वाली की, नाही चली तो खुद की. या चेंडूवरती मात्र सावकार आलाय गोलीच्या बॅगानं आणि या 4 धावेच्या बरोबरीनं धावफलकावरती धावा येत आहेत. त्या टोटल 28 धावा डीजे. दिन है तो उनको जन्मदिन की ढेर सारी हम शुभकामनाएं देना चाहेंगे। सुनील जी पालेंगे आपको जन्मदिन की ढेर सारी शुभकामनाएं। अनिल जी खेड़े इनकी तरफ से भी, लेकिन ये घुटना टेक, तमाशा देख और ये नंबर आया स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर, 6 रन। जोडले गेलेत.
काय नक्कीच आपला निर्णय असेल आणि आपण बघतो नाणेफेकीचा कौल या ठिकाणी काटरंग टीमने जिंकला आहे. प्रथम क्षेत्ररक्षक स्वीकारला आपल्यासाठी फलंदाजी स्वीकारायची आहे. या फलंदाजीवरती कितपत धाबा ठोकण्याचा प्रयत्न आपला असेल. टॉस हारल्यानंतर आमच्या वाटीला बॅटिंग आली आहे. जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न करू आम्ही. नक्कीच. आणि त्याच्यानंतर एक प्रश्न असेल, या आयोजनाबद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे. खूप छान आयोजन आहे. लाईटचं चांगलं नियोजन केलं आहे. नक्कीच दोन्ही टीम्सला आमच्याकडून शुभेच्छा असतील. काटरंग आणि आपण बघतो या ठिकाणी मुलगाव या दोन्ही टीम्सला आमच्याकडून शुभेच्छा. आता मात्र मायक्रोफोनवरती आम्ही स्वतः जोडले जाऊ. या ठिकाणी स्वागत केलं जाईल मंचावरती. आपण बघतोय या ठिकाणी स्वागत मात्र केलं जाईल. आपण विनंती करू मुख्य आयोजक आपण बघतो या स्पर्धेचे धनंजय अण्णा पराट यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते मात्र बालाजी गायकवाड यांचे या ठिकाणी स्वागत केलं जाईल. सुधागड टेनिस क्रिकेटमधील हे तीनही त्रिमूर्ती आहेत. सन्माननीय बाळरामदादा गायकवाड स्वतः तालुक्याचे उपाध्यक्ष सुद्धा आहेत. त्याच पद्धतीने युवा उद्योजक दुबई रिटर्न आमचे मिथुनदादा लांगे. पहिली नाईट रजनी सुधागड तालुक्यामध्ये ठेवण्याचा मान मिथुनजी लांगे आणि मंगेशजी चव्हाण यांना मिळाला. त्याच पद्धतीने आमचे तदनंतर मिथुनजी लांगे यांचं सुद्धा सहर्ष स्वागत करणार. कुणालजी कारेकर आहेत, मंगेशबाई आहेत. ही सगळी माणसं आज एकत्रित आलेली आहेत आणि अगदी ह्या स्पर्धेचा एक घटक होण्यासाठी ते एकत्रित आलेले आहेत. आणि त्यांच्याच वतीने शिवप्रतिष्ठान क्रिकेट क्लब कुंभाराळी परळी शिवप्रतिष्ठान क्रिकेट क्लब कुंभाराळी परळी आयोजित शिवशक्ती चषक 2025 भव्य दिव्य प्रकाश झोतातील ओव्हरआर्म टेनिस क्रिकेटचे सामने वर्ष 6वे दिनांक 27, 28, 29 आणि 30 मार्च या 4 रात्री चालणारी ही स्पर्धा. दादांमुळे आलेत. व्हेरी गुड. प्रवेश फी फक्त 13,000 रुपये. प्रथम क्रमांक 1,00,000 रुपये, द्वितीय क्रमांक 50,000, तृतीय क्रमांक 25,000, चतुर्थ क्रमांक 25,000, पाचवा क्रमांक सुद्धा 25,000 आणि 6वा क्रमांक सुद्धा 25,000. तब्बल 6 बक्षिसं. मॅन ऑफ द सिरीजसाठी 2 व्हीलर, सर्वोत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज यासाठी सर्वोत्तम कूलर्स आणि थेट प्रक्षेपण यूट्यूबवर. संपर्क आदरणीय मंगेशजी चव्हाण, बाळरामदादा गायकवाड, कुणालजी कारेकर, सागरजी कदम, मिथुनजी लांगी आणि रोहनजी मोरे. परळी असोसिएशनचं भव्य दिव्य मैदान आणि दिनांक आहेत 27, 28, 29 आणि 30 मार्च 2025. पर्व 6वं शिवशक्ती चषक 2025. मिथुन लांगी, कुणालजी, बाळरामदादा गायकवाड, मंगेश चव्हाण यांची ही दैदिप्यमान स्पर्धा. कोणीही चुकू नका. नक्की या स्पर्धेचा आपण सहभाग घ्या. आमचे हे 4 मिनार मिथुनजी, कुणालजी कारेकर, बाळरामदादा गायकवाड आणि मंगेशभाई यांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. नक्कीच त्याच्यानंतर जितेंद्र पालांडे यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. आपण या स्पर्धेचे सर्वेसर्वा धनंजय अण्णा फराट यांना आपण विनंती करू की आपण आपल्या शुभ हस्ते मायेचे उबदार शाल, त्याच्यानंतर पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन मात्र या ठिकाणी स्वागत केले जाईल. पहिला चेंडू आपण बघतोय खेळपट्टीवरती. या चेंडूवरती मात्र श्री गणेश केला जातोय. एक धाव या चेंडूवरती मिळती आहे. विराज पराट आपण बघतोय. धनंजय अण्णा पराट यांचे सुपुत्र विराज पराट आणि हेमंत पराट फार मेहनत घेतात या स्पर्धेसाठी. कारण आपण बघतोय स्पर्धा तेवढ्या ताकदीची आहे. धनंजय अण्णा पराट यांनी आम्हाला शब्द दिलेला की 6, 7, 8 आणि 9 तारखेला मार्च महिन्यामध्ये माझी नाईटची रजनी येते. त्याच्यानंतर या ठिकाणी अनिल खडे यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. अनिलजी खडे. अनिल खडे यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. त्याच्यानंतर आपण धनंजय अण्णा पराड यांना आपण विनंती करू की आपण आपल्या शुभ हस्ते गोकुल अण्णा पिंगले यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल.
हॅलो. याच दरम्यान क्रिकेट बॅट या संपूर्ण हॅलो, पद्धतीने नवीन पद्धतीने रिपेअर करून मिळतील. नवीन हँडल बनवून बसून दिले जातील. क्रिकेट बॅट इथे रिपेअर केले जातील. संपर्क प्रोप्रायटर हरेश चंदन. नक्कीच आपण निलेश सर खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये बोलतोय. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज मात्र तयार. हा चेंडू जबरदस्त प्रहार. चेंडू हवे ते क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचणार. तोपर्यंत गोलीच्या वेगाने चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे आलेला. हा दणदणी चौकार डीजे. जाते अनिल खडे, त्याच्यानंतर हितेश पिंगले, अगदी त्याच्यानंतर आमचे हर्षद सुनील पिंगले मात्र मॅचचा आस्वाद घेतात. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण स्वागत करू. प्रत्येक मान्यवराचं हेतूचे स्वागत आणि सत्कार मात्र या स्पर्धेमध्ये केला जातोय. ही दोस्ती तुटाची नाही. या दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणजे प्रथमेश जटार, त्याच्यानंतर अविनाश पाटील, त्याच्यानंतर आपण बघतोय चंद्रशेखर म्हात्रे, त्याच्यानंतर रोहित म्हात्रे आणि नितेश पाटील यांच्याकडून मात्र शुभेच्छा आल्या त्या स्पर्धेसाठी. त्यांचं सर्वांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करू. चेंडू खेळपट्टीवरती गेला निर्धाव. अगदी षटक सामन्याचा निर्माला मात्र पंचांचा आलाय. समीर पवार, समीर पवार, पवार की पावर, समीर पवार यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत केलं जाईल. आपण या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपण बघतोय धनंजय अण्णा पराट यांना आपण विनंती करू की आपण आपल्या शुभ हस्ते मात्र समीर पवार यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. अविनाश पालांडे आपण बघतोय पंचांच्या भूमिकेमध्ये. त्याच्यानंतर अंकितजी तांबडे, बाला सालुंके असतील, त्याच्यानंतर आमचे चुलबुल पांडे, सूरज पांडे, चारही पंचांचं आपण स्वागत करू या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि या समालोचकाच्या भूमिकेमध्ये आपण बघतोय आमचे गुरुवर्य, हिंदीची बुलंद तोप म्हणजे पोंजे गावचे सुपुत्र आमचे प्रवीणजी दुगाडे सर, त्याच्यानंतर आमचे परलीचे निलेशजी नाईक आणि मी स्वतः हॅरी पिंगले मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करतोय. 6 धाबा धाव फलकावरती लागल्या. दुसऱ्या षटक आता प्रगती पथावरती गोलंदाज वैष्णव, वैष्णव आपण बघतोय गोलंदाजी मार्क वरती ओमसाई बडबल. या ठिकाणी हर्षद भाई पिंगले यांचं सुद्धा स्वागत केलं जाईल. आपण विनंती करू या स्पर्धेचे सर्वा धनंजय अण्णा फराट यांना आपण विनंती करू की आपण आपल्या शुभ हस्ते मात्र हर्षद सुनील पिंगले यांचं या ठिकाणी स्वागत करायचंय. या चेंडूवरती अगदी हा चेंडू थोडीशी ताकद कमी पडली. या चेंडूवरती एकच धाव मिळती अल्पेशला. आणि अल्पेश तरगुडे आपण बघतो क्रिकेटमध्ये फार मोठं नाव आहे, ज्यांची नाईटची रचना आपण बघितली डीपी रोडच्या मैदानावरती. या चेंडूवरती मात्र एक धाव मिळते एका धाब्याच्या बरोबरीनं. एका धाब्याच्या साह्यानं मात्र 7 धाव फलकावरती. इक्कू आमचे LK स्टार ही टीम मात्र मैदानावरती घोडवली. आपण बघतो उद्या या मैदानावरती खेळणार आहे, त्यांना सुद्धा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा असतील. ग्राउंडची पाहणी करतात आमचे इक्कू. हा चेंडू जबरदस्त प्रहार स्क्वेअर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल केलाय. एकच धाव्या चेंडूवरती मिळती. अगदी फटका तेवढा ताकदीचा होता पण फटक्यामध्ये दम नव्हता. एकच धाव्या चेंडूवरती मिळती. एका धाब्याच्या बरोबरीनं धाव फलकावरती धाबा येतात. 39 धाबांचा पाठलाग करताना 8 धाबा. 39 धाबांचा पाठला मात्र मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. मैदानाच्या आतमध्ये जर पाहायला गेला तर अगदी तुल्यमान लढत मैदानाच्या आतमध्ये संघर्ष, अगदी ताकदीचा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. एका बाजूला अल्पेश 11 लवजी संघर्ष करते आणि त्याच्या विपक्ष आपण बघतोय क्षेत्ररक्षण करणारी टीम ओमसाई बडबल. हॅलो. त्याच्यानंतर आपण बघतोय परली स्वीट, खऱ्या अर्थानं राहुलजी गुप्ता यांना आपण विनंती करू की आपण व्यासपीठावरती या. गुप्ता स्वीटचे मालक अगदी आपण राहुलजी गुप्ता यांना विनंती करू की आपण व्यासपीठावरती या. गुप्ता स्वीटचे मालक आहेत डीजे.
क्षेत्रामध्ये डीजे ऑपरेटिंग करतात त्यांचं मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून आपण स्वागत करू. धावफलकावरती धाबा लागल्यात त्या 8 धाबा. 39 धाबांचा पाठला मात्र मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. दुसरं षटक प्रगतीपथावरती वैष्णव गोलंदाजी मार्कवरती आहे. वैष्णव गोलंदाजी मार्कवरती हिमांशू यादव. हिमांशू आपण बघतोय स्ट्रायकर एंडला उभा आहे. नॉन स्ट्रायकर एंडला अल्पेश. नवनाथ मामुनकर आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये. आम्हाला या चेंडूवरती बराचसा मोठा फटका. चेंडू खेळपट्टीवरती घरंगत राहिला. एकच धाब्या चेंडूवरती मिळती या. एका धाब्याच्या बरोबरीनं एका धाब्याच्या साह्यानं मात्र धावफलकावरती धाबा येतात त्या 9 धाबा. अगदी जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, मान्यवरांचं आणि खेळाडू मित्रांचं मी स्वतः हॅरी पिंगले आपलं मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करतोय. धावफलकावरती 9 धाबा आल्यात. LK स्टार गोडिवली ही टीम आपण उद्या मैदानावरती बघणार. ऋषभ पिंगले आणि आमचे विकी पिंगले कॅप्टन आहेत त्या टीमचे. त्यांना मात्र आपण शुभेच्छा देऊ पुढील वाटचालीसाठी, कारण उद्या 5 गोडिवलीच्या टीम या मैदानावरती खेळणार आहेत. 9 धाबा धावफलकावरती लागल्यात. या चेंडूवरती बराचसा मोठा फटका. चेंडू हवेत आहे. फलंदाज मात्र या चेंडूवरती बाद झालाय. नवनाथ मामुनकर मोठा मासा घालाला. ठोक डीजे. बुर्जी सर्वांची खऱ्या अर्थानं पूर्णपणे प्रेक्षकांची खबरदारी, खेळाडूंची खबरदारी घेतली अक्षयभाई पिंगलेंना. त्यांना मात्र आपण शुभेच्छा देऊ आणि विनंती करू. धावफलकावरती धाबा लागल्यात त्या 9 धाबा. विक्रांत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. विक्रांत आणि हिमांशू ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. धावफलकावरती धाबा लागल्यात त्या 9 धाबा. 39 धाबांचा पाठलाग करायचा. अजूनही 30 धाबा करायचे आहेत. या 30 धाबांसाठी संघर्ष करावा लागेल. या 30 धाबांसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. या मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय या स्पर्धेचे सर्वा मनासारखा राजासारखं मन आपण बघतोय. धनंजय अण्णा पराट यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आणि या स्पर्धेची पहिली रात्र जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं आणि मान्यवरांचं, खेळाडू मित्रांचं मनाच्या अंतःकरणापासून स्वागत. अनिल खडे अगदी धनंजय अण्णा पराड यांचे फार जवळचे मित्र. पण या चेंडूवरती काय घडलं? अडवून मारण्याचा प्रयत्न फसला. प्रयत्न थोडासा अंगीट आला. चेंडू जातोय खेळपट्टीवरती निर्धाव. षटक सामन्याचा निर्माण मात्र पंचांचा आलाय आणि धावफलकावरती धावा लागल्यात त्या 9 धाबा डीजे. आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि या स्पर्धेची आजची पहिली रात्र आहे. पंचांच्या भूमिकेमध्ये स्करलेक पंच आपण बघतोय अंकितजी तांबडे. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये अविनाश पालांडे. त्याच्यानंतर बाला सालुंके असतील, सूरज पांडे. 4 पंचांचं आपण स्वागत करू. या चेंडूवरती बराचसा मोठा फटका. चेंडू खेळपट्टीवरती मात्र घरंगत राहिला. एकच धाब्या चेंडूवरती मिळते. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत त्यात 11 आणि गरज ती जिंकण्यासाठी अजूनही
आपण बघतोय 29 धाबांची. हॅलो, नक्कीच आपण बघतो उद्या या मैदानावरती साहिल लोंगलेची टीम मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळेल. उमरोली त्या टीम्सला मात्र पॅक केली आहे. या ठिकाणी निखिल पिंगले असतील, त्याच्यानंतर प्रमोद पिंगले, हेमंत पिंगले आणि आपण बघतोय सचिन पराठ यांच्या माध्यमातून मात्र ही टीम आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. धाव फलकावरती धाबा लागल्यात त्या 10. 39 धाबांचा पाठला मात्र मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. तिसरं षटक प्रगतीपथावरती गोलंदाज विशाल सकपाल गोलंदाजी मार्कवरती. हितू पिंगले यांना सुद्धा विनंती आहे की आपण व्यासपीठावरती या. विराज पराड आपली वाट बघतात व्यासपीठावरती. हितू पिंगले या आपण व्यासपीठावरती. धावफलकावरती धाबा लागल्यात त्या 10 धाबा धावफलकावरती विनय पिंगले आपण बघतो आमच्या संवेद गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये. त्याच्यानंतर अंकित पिंगले असतील, त्याच्यानंतर व्यासपीठावरती आम्हाला विराज पराड. या चेंडूवरती बराचसा मोठा फटका, कार्पेट पद्धतीचा फटका. मात्र या चेंडूवरती मात्र काय घडलं, एकच धाव्या चेंडूवरती मिळती या. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झाला होता, तुतुमयमय अशी गफलत दोन्ही फलंदाजांमध्ये होती या. आणि एका धाब्याच्या बरोबरीनं मात्र धावफलकावरती धाबा येतात त्या 11 धाबा. सुशांत पालांडे यांच्याकडून मात्र वारंवार शुभेच्छा येतात. धनंजय अण्णा पराड यांच्यावरती असलेलं प्रेम आणि त्या प्रेमाखातीर मात्र वारंवार शुभेच्छा येतात. आमचे सुशांतजी पालांडे यांना सुद्धा शुभेच्छा असतील आमच्याकडून. हा चेंडू जबरदस्त फटका होता. या फटक्यामध्ये खऱ्या अर्थानं आपण बघतोय अगदी गल्लीच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. एकच धाब्या चेंडूवरती मिळती या. एका धाब्याच्या बरोबरीनं मात्र धावफलकावरती धाबा येतील त्या 12 धाबा. एकेरी दुहेरी धाब्यानं काही फरक पडणार नाही क्षेत्ररक्षण करणाऱ्या आपण बघतोय खऱ्या अर्थानं वडबल टीमला. मोठे फटके आता यावे लागतील लवजी टीमकडून, कारण जर या सामन्यामध्ये जर पकड निर्माण करायची असेल, जान निर्माण करायची असेल तर मात्र त्या धाबा तुम्हाला कराव्या लागतील या मैदानाच्या आतमध्ये. या चेंडूवरती बराचसा मोठा फटका, 2 क्षेत्ररक्षणामधून जाण्याचा असं वाटलं होता चेंडू जाईल, पण मोक्याच्या क्षणी क्षेत्ररक्षक चेंडूवरती गेला आणि त्याच्या हातामध्ये झपकना चेंडू विसावला. एकच धाव्या चेंडूवरती मिळती या. एका धाब्याच्या बरोबरीनं आता धावफलकावरती धाबा येतात त्या टोटल 13 धाबा. 13 धाबा धावफलकावरती आपण बघतोय. अगदी चौथा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये आपण या चेंडूवरती बराचसा मोठा फटका. काय घडतं मैदानाच्या आतमध्ये, क्षेत्ररक्षकाच्या आधी हातामध्ये चेंडू विसावला. एकच धाव या चेंडूवरती मिळते. षटक संपल्याचा निर्माला मात्र पंचांचा आलाय. शेवटचे आता 6 चेंडू शिल्लक असतील आणि शेवटचे 6 चेंडू आणि 25 धाबांची गरज. डीजे हॅलो, धन्यवाद डीजे. शेवटचे आता 6 चेंडू 25 धाबांची गरज आहे. 25 धाबा 6 चेंडू. शेवटचे 6 चेंडू 25 धाबांची गरज आहे. 25 धाबा 6 चेंडू. 6 चेंडू मध्ये 25 धाबा आता लवची टीमला कराव्या लागणार आणि 6 चेंडू मध्ये 25 धाबा रोखाव्या लागतील त्या वडबल टीमला. काय घडतं मैदानाच्या आतमध्ये हे पाडपर आता अवस्थेचं ठरणार आहे. शेवटचं षटक आहे प्रगती पथावरती. गोलंदाज मात्र गोलंदाजी मार्क वर्दी
समीर आपण बघतो गोलंदाजी मार्क वरती, पण हिमांशू मात्र स्ट्रायकर एंडला उभा आहे. हिमांशूच्या आता मनगडातली ताकद आता त्याला सिद्ध करावी लागेल. या 25 धाबा गोला कराव्या लागतील त्या गाभाच्या प्रतिष्ठेसाठी, गाभाच्या प्रश्नासाठी. या चेंडूवरती बराचसा मोठा फटका, चेंडू खेळपट्टीवरती करंगत राहिला. त्या ठिकाणी शतरक्षच्या हातातून चेंडू निसटलेला. अगदी मोक्याच्या क्षणी मात्र शतरक्षक चेंडूवरती आला आणि एकच धाब या चेंडूवरती मिळती. शेवटचे चेंडू आता शिल्लक असतील ते 5 आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 24 धाबांची. शेवटचे 5 चेंडू 24 धाबा. अगदी आक्रमण आणि आक्रमण हा बचात्मक पर्याय वापरावा लागेल. प्रत्येक चेंडूवरती हवेशी बातचीत भावेश सावंतला करावी लागेल. प्रत्येक चेंडूवरती हल्ला बोल चढवावा लागेल. शेवटचे 5 चेंडू 24 धाबा. गाडीची लाईट बंद करा. शेवटचे 5 चेंडू 24 धाबा. या चेंडूवरती चेंडू हवे ते क्षेत्ररक्षक मात्र चेंडू पर्यंत शेवटपर्यंत गेला अगदी आणि चेंडूवरती मोठा मासा घालाला. भावेश सावंत नावाचं वादळ मैदानाच्या बाहेर डीजे. शेवटचे आता 4 चेंडू शिल्लक आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये सप्रेम. बाईकची लाईट बंद करा प्लीज. धन्यवाद. शेवटचे 4 चेंडू 24 धाबांची गरज. शेवटचे 4 चेंडू 24 धाबा. प्रत्येक चेंडूवरती सप्रेमला षटकार मारावा लागेल. प्रत्येक चेंडूवरती आक्रमण करावे लागेल. पण या चेंडूवरती प्रयत्न बसला. शेवटचे आता चेंडू शिल्लक आहेत प्रवीण सर फक्त 3 आणि गरज ती 24 धाबांची. 3 चेंडू 24 धाबा. 3 चेंडूवरती 3 षटकार जरी मारले तरी सुद्धा आता हौसले बुलंद क्षेत्ररक्षण करणाऱ्या बडबल टीमचे. पण काय घडतं मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कधी काय होईल हे सांगणं फार कठीण आहे. सरड्यासारखा रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. एका चेंडूवरती 6 धाबा होतात पण 6 चेंडूवरती कधी कधी 1 धाव सुद्धा होत नाही. त्याचं नाव क्रिकेट आहे मित्रांनो. डीजे अगदी डीजेला सुद्धा आम्ही संधी देतोय. पण शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी गरज आहे त्या 18 धाबांची. शेवटचे 2 चेंडू 18 धाबा. अगदी सामन्यामध्ये आता जान निर्माण केली आहे ओमसाई बडबल टीमनं. आतापर्यंत जर पाहायला गेला तर 100% सामना खऱ्या अर्थानं झुकलाय तो क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमच्या बाजूनं. पण एखादा नो चेंडू मैदानाच्या आतमध्ये लवची टीमला आणू शकतो. या चेंडूवरती पुलटॉस चेंडू होता. सप्रेमच्या बॅटमध्ये दमछाक नाही आहे. हा चेंडू मात्र खेळपट्टीवरतीच राहिला. एक निर्धाव चेंडूची मात्र खेळपट्टीवरती सांगता. शेवटचा 1 चेंडू आणि 18 धाबांची गरज. शेवटचा 1 चेंडू 18 धाबांची गरज मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो. याच्यानंतर मात्र मैदानाच्या आतमध्ये सामना असेल दर्गे ब्रदर्स काटरंग आणि त्याच्या विपक्ष असेल शुभम घोडविंदे म्हणजे मुलगाव. अगदी तुल्यम टीम दिग्गज खेळाडूंचा भरणा दोन्ही टीम्समध्ये. या चेंडूवरती काय घडतं मैदानाच्या आतमध्ये. आता सामना जिंकलाय तो क्षेत्ररक्षण करणाऱ्या ओमसाई बडबल टीमनं आणि पराभूत झाली या ठिकाणी आपण बघतोय अल्पेश 11 लवजी टीम. दोन्ही संघाला आपल्याकडून खऱ्या अर्थानं शुभेच्छा असतील. आणि त्याच्यानंतर आता